वैभव नाईकांचे वडील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, वैभव नाईक हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष. ज्या काँग्रेसने विजय नाईक यांना विधानसभेचं तिकीट पण दिलं, आता तुम्हाला निवडून यायला जमलं नाही. तुम्हाला सगळं काँग्रेसने दिलं होतं, तुमच्या घरातच काँग्रेसची सत्ता होती. ती सत्ता सोडून, काँग्रेसला सोडून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या तेव्हाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ती गद्दारी नाही, ते का भूषण आहे? हो, तुम्हाला जिल्हाध्यक्ष तुमच्याकडे, युवक तुमच्याकडे, तुम्हाला काँग्रेस पक्ष का नाही तुम्ही मोठं केला? त्यावेळी तुमच्या हातातच सत्ता होती ना काँग्रेसची. मग काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये का नाही वाढवला? आणि म्हणताय की मी गद्दारीचा कलंक लावायचा नाही. तुम्ही गद्दारीचा कलंक त्याच वेळी लावला आणि तुम्ही शिवसेनेमध्ये त्यावेळी प्रवेश केला. आणि या जिल्ह्यामध्ये जी 10 वर्ष तुम्ही जी काढली, असं माझं ठाम मत आहे, या जिल्ह्याला 10 वर्ष काढून तुम्ही हा जिल्हा किमान 25 वर्षांनी मागे नेला. आता सांगताय की मी निष्ठावंत आहे. वैभव नाईकांच्या जर वरच्या मधल्यामध्ये थोडंफार जर अक्कल असती म्हणजे डोक्यामध्ये, तर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्याला मंत्री केला असता. एवढा जवळचा आणि हुशार, बुद्धिमान, कुडाळ मालवणचा ओळख नसलेला आमदार जर उद्धव ठाकरेंच्या मर्जीतला असता आणि हुशार असताना पक्ष पुढे नेणारा असता महाराष्ट्रामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये, तर त्याला आमदारपद त्याला मिळालं, मंत्रिपद मिळालं असतं. का नाही दिले त्यांनी? कारण हा फक्त वजनाने वाढलाय, देहाने वाढलाय, त्याच्या वरच्या मधला अजूनही पूर्ण रिकामा आहे. आज निलेश राणेंवरती त्यांनी अजिबात बोलू नये. निलेशजींनी 1.5 वर्षामध्ये 2024 मध्ये निवडून आल्यानंतर जे प्रश्न सभागृहामध्ये त्यांनी मांडले, तो MSEBीचा पहिला भूमिगत विद्युत वाहिनी असतील, मालवणमध्ये जी 3-4 सबस्टेशन होती त्याच्या अगेन्स्ट 9 सबस्टेशन नवीन मंजूर करण्यासाठी त्यांनी MSEB डिपार्टमेंटचे राज्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी अधिवेशनात मांडलं, त्यांनी त्याला मंजुरी दिली. त्याच्यानंतर जे प्रोटेक्शन बंधारे होते ते मी तुम्हाला आकडेवारी देतो, हे जवळजवळ त्यांनी मंजूर करून घेतले. मामा वरेलकर नाट्यगृहासाठी त्यांनी निधी आणली, स्पोर्ट ग्राउंडसाठी निधी आणली, मग रॉक गार्डनसाठी निधी आणली, कुडाळ मालवण कसा जो रस्ता आहे त्याला 300 कोटीची निधी आणली. कुडाळमध्ये अनेक कामं या ठिकाणी आणली. शेतकऱ्यांना जो नुकसान झालं होतं त्याच्यासाठी आवाज उठवला, त्यांना सुद्धा भरीव निधी एक वेळी त्यांना उपलब्ध करून दिली. मानगाव खोऱ्यासारख्या, कुळसबुळसारख्या फॉरेस्टमध्ये जे काही घरकुल योजना होत्या, अडकलेल्या होत्या, त्या प्रत्येकाविषयी त्यांनी आवाज उठवला. आरोग्याच्या संदर्भात त्यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला. दशावतार कलांसाठी जे 2 कोटी होते ते 4 कोटी डबल मानधन करून आणि राज्य मान्यता दशावतार कलाकारांना मिळण्यासाठी त्या ठिकाणी आवाज उठवला. त्यांना तशी भरीव निधी त्या ठिकाणी मिळाली. मच्छीमारांचा डिझेलचा प्रश्न असतो तोही मिळवला. ह्या वैभव नाईकाने 10 वर्षात काय केलं ते त्यांनी सांगावं ना. ज्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जे व्यासपीठ असतं ते अधिवेशन, त्या ठिकाणी किती प्रश्न ह्या माणसाने मांडले हो, किती प्रश्न या व्यक्तीने जाऊन त्या ठिकाणी मांडले. कुठेतरी पर्सेंटेज असायचं, पारंपरिक घेते त्याचे वाद लावायचे, बोटीवरती घोडीवरती जायचा. हा काय खलाशी होता? ह्यांनी खलाशी म्हणा, टांडेल म्हणा, असलीच कामं केली. ह्या माणसाला कधी विधिमंडळ कळलंच नाही आणि त्याचं वाटोळं आमच्या कुडाळ मालवण मतदारसंघाचं झालं. आज निलेशजींचं काम होतं मालवण नगरपालिकेचं इलेक्शन झालं. सोबाळावर आम्हाला लढायची वेळ येईल. 100% सांगतो, आमचा एकही लोकातून निवडून आलेला नगरसेवक त्या इलेक्शनला नव्हता आमच्या पक्षामध्ये. 100% आम्ही शून्य होतो. पण निलेशजी निवडून आल्यानंतर विधिमंडळात जी कामं करतायत ते मालवणवासियांनी की कुडाळ मालवणच्या जनतेने किंवा सिंधुदुर्गातल्या जनतेने, मतदारांनी त्यांचं काम बघितलं. मतदार हुशार आहेत, काम बघितलं आणि शून्य असलेल्या पक्षाला सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून सर्व उमेदवार आमचे बहुमताने आम्हाला त्या ठिकाणी सत्तेत नगराध्यक्ष सकट बसवलं. हे वैभव नाईकांना का कधी नाही शक्य झालं सांगा? सोपाळावरती काय शक्य झालं नाही यांना कधी लोकांना निवडून आणून सत्ता बसवायची? कारण यांनी फक्त गेली 15 वर्ष म्हणजे 2014 मध्ये निवडून आला त्याच्यापूर्वी 5-7 वर्ष खोटं सांगायचं, पण रेटून सांगायचं. जनतेमध्ये फक्त दिशाभूल करण्याचं काम या माणसाने केलं.
कधीही ठोस यांनी कुठलंही काम केलं नाही. आप प्रत्येक ठिकाणी आरोप करतायत. आता मामा उरेलकर नाट्यगृह 10 वर्ष का भंगारात त्याची परिस्थिती झाली, भंगारासारखी परिस्थिती झाली. भुयारी गटारची योजना का ना तुम्ही पूर्ण करून घेतली. मालवण नळपाणी योजना 46 कोटी कोणाच्या कालखंडात भूमिपूजन झालं, मंजूर झालं. का ना तुम्ही एखादी योजना मोठी पूर्ण करून तुमच्या कालखंडामध्ये त्याचं उद्घाटन केलं. तुम्ही तत्पर होता ना, सम्राट होता ना. एक योजना ह्याला दाखव 10 वर्षामध्ये हा माणूस दाखवू शकत नाही की ही योजना माझ्या कालखंडामध्ये मी मंजूर केली आणि मी ती पूर्ण केली. ही सगळी घाण केलेली गेल्या 10 वर्षामध्ये जी संपूर्ण या मतदारसंघामध्ये ती दुरवस्था घाण जी केलेली आहे ती घाण साफ करण्याचं काम आज हा आमचा पक्ष सन्माननीय आमदार साहेब करतायत. आणि म्हणतोय मी शिंदे साहेबांकडे गेलो नाही, शिंदे साहेबांशी माझा काय संबंध नाही. अरे ताडपत्रे म्हण, पत्रे म्हण, ॲम्ब्युलन्स म्हण, सगळं तुला शिंदे साहेबांनी दिलं. शिंदे साहेबांचे पाय सुद्धा जिंकत होतास तू तिकिटासाठी. पण तुला 100% माहिती होतं की मी राजांशिवाय निवडून येऊ शकत नाही. काल कणकवली नगरपंचायतमध्ये काय झालं, कणकवली नगरपंचायतीमध्ये निलेशजी नसते तर मी हे बोलत नाही, नगराध्यक्ष संदेश वारकर बोलतायत की हे सर्व श्रेय सन्मान्य निलेशजींचं. निलेशजी नसते तर नगराध्यक्ष मी झालो नसतो, नगरपंचायत आली नसती. कुडाळ मालवणचे माजी जनतेने नाकारलेले आमदार वैभव नाईक यांनी निलेशजींवरती टीका केली. ते म्हणाले की निलेशजींनी ज्यावेळी म्हणाले की निलेशजी की वैभव नाईक हे शिंदे साहेबांच्या संपर्कात होते, त्यावेळी ते म्हणाले की मी गद्दारीचा कलंक मला लावायचा नव्हता, मी शिंदे साहेबांच्या संपर्कात नव्हतो. परंतु ही सपशेल वैभव नाईक हे खोटे बोलतायत. कारण आज पत्रकार परिषद केल्याचा माझा उद्देश एवढाच आहे कारण ह्या याच्यातलं थोडंफार मला माहिती आहे. 2024च्या इलेक्शनच्या पूर्वी मला 2-3 महिन्यापूर्वी सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला फोन आला. ते म्हणाले की तुम्ही शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये मला सांगत होते तुम्ही या. तर मी त्यांना सांगितलं की मी सन्माननीय निलेशजी ना शब्द दिला आहे, त्यामुळे मी कुठल्याही पक्षात येऊ शकत नाही आणि मला उमेदवारी घ्यायची नाही. त्यानंतर इलेक्शनला 1.5 महिना राहिला. त्यानंतर पुन्हा मला फोन आला आणि त्याने वेळी मला सांगितलं की तुम्ही जर शिंदे शिवसेनेमधून जर उभे राहत नसाल तर वैभव नाईक इकडे येत आहेत, पण त्यांची एक अट आहे की दत्ता सामंतला सांगा एक तर त्यांनी उभं राहायचं नाही, त्यापेक्षा कुठच्या दुसऱ्या पक्षात जाऊ नये. कारण वैभव नाईकांना माहिती होतं की शिंदे गटामध्ये जर मी गेलो तर राणेंशिवाय पर्याय नाही. कारण वैभव नाईकांकडे काय माणसं नाही, मतदार नाही आहेत. त्यांना माहित होतं मी शिंदे गटात जरी गेलो तर मी त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही, कारण राणेंशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यावेळी त्याने मला शिंदे शिवसेनेकडून विचारलं गेलं की तुम्ही उभे राहू नका. मग वैभव नाईकांना आम्ही घेतो, तो यायला तयार आहे आमच्या पक्षामध्ये. त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी उभं राहायचं की नाही राहायचं, कुठून ते माझा प्रश्न आहे. वैभव नाईकांनी कुठे जायचं तर त्याचा प्रश्न आहे. आता वैभव नाईक हेही सांगतील की दत्ता सामंताचा काय मला फरक पडला नसता. मग 19मध्ये मी जेव्हा फॉर्म भरलो तेव्हा माझा फॉर्म रद्द करून आटापिटा करण्याची काय गरज नव्हती, लढलं पाहिजे होतं त्यांनी. माझा जर त्यावेळी फरक पडला नसता, आता ते म्हणतील याच्यावर माझा फरक पडला असता की नसता, तर 19मध्ये त्यांना जी त्यांची केविलवाणी माझ्या फॉर्म रद्द करण्याची जी धडपड होती त्याच्यावरच त्यांना माहिती होतं. त्यामुळे हे चोराच्या उलटा बॉम्बा ज्या प्रकारे म्हणतात त्याप्रमाणे वैभव नाईक बेताल वक्तव्य करतायत.